जिवंत वृक्षांची अवैध कत्तल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे, तर मग कारवाई का नाही? पर्यावरण प्रेमींचा सवाल। बार्शी टाकळी तालुक्यातील किनखेड फाटा ते जमकेश्वर टिटवा रस्त्याचं डांबरीकरण होत असताना संबंधितांनी या मार्गावरील वृक्षाची बेकायदेशीर कत्तल केली आहे। यामध्ये मुळासह अनेक मोठ्या झाडांचा समावेश आहे। याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून संबंधित पंतप्रधान ग्रामसडक योजनेला पत्र देणार असल्याची माहिती मिळाली आहे। यामध्ये संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात अशी चर्चा देखील आहे। मग कारवाई केव्हा होणार आहे असा सवाल तालुक्यातील जनता आणि पर्यावरण प्रेमींनी केला आहे। पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण होत आहे। किनखेड फाटा ते जमकेश्वर टिटवा या रस्त्याचं बांधकाम होत असताना संबंधित कंत्राटदारांच्या लोकांनी या मार्गावरील मोठमोठ्या झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे। याबाबत पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता प्रशांत ढवळे यांना वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अवैध वृक्षतोड झाल्याची माहिती दिली आहे। या रस्ता बांधकामाचा कंत्राटदार वायडी शर्माचे चिरंजीव चेतन शर्मा यांनी घेतला असल्याची माहिती आहे। या घटनेला 2-3 दिवस होत असतानाही पर्यावरणाची मोठी हानी करणाऱ्यांविरुद्ध अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। शासन वृक्ष लागवडीसाठी अतोनात प्रयत्न करत आहे। इकडे ग्रामीण भागात मात्र रस्ता बांधकामाच्या कंत्राटदारांकडून मोठमोठ्या झाडांची कत्तल केल्या जात आहे। केवढे हे दुर्भाग्य असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। या गंभीर घटनेबाबत वन विभागाने संबंधित कंत्राटदार विरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी आणि सर्वसामान्य लोकांकडून केली जात आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।